Okay, welcome student. In last video, we studied pure substance, mixture. Then we also classify elements. Okay, you know elements are classified in three types: metal, non-metal, and metalloids. ठीक है, आपण काल डेफिनेशन बघितलं त्या elements आणि compoundच्या. याप्रमाणे elements means काय elements are pure substance that cannot be broken down into simpler substances by using simple chemical change. And compounds काय? The compounds are pure substance that can be broken down into simpler substances by using simple chemical change. अशा आपण डेफिनेशन काल बघितलं. आता आपल्याला एलिमेंटचं काय करायचंय? क्लासिफिकेशन करायचंय. आपल्याला माहित आहे का एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण तीन टाइप मध्ये करतो. देयर आर थ्री types of elements or we also classify elements in three types. First is metal, second is non-metal, and third is metalloids. So today we discuss the properties of metal, non-metals and metalloids. आपला जो टॉपिक बघायचा आहे तो आपला प्रॉपर्टीज बघायच्या आहेत मेटल, नॉन-मेटल आणि मेटलॉइड्सच्या. ठीक आहे, काही फिक्सच्या प्रॉपर्टीज आहेत. आपण ज्या 10 स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेला आहे त्याच प्रॉपर्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, विशेष असं काही नाहीये. तर आपण सुरुवातीला बघूया फिजिकल स्टेट. काय बघायचंय? फिजिकल स्टेट. जर मेटलचा विचार केला फिजिकल स्टेट संदर्भात तर आपल्याला माहिती आहे ऍट नॉर्मल रूम टेम्परेचर मेटल्स आर सॉलिड. तर नॉर्मल रूम टेम्परेचरचा विचार केला तर मेटल कसे सॉलिड स्टेट आहे एक्सेप्ट मर्क्युरी. बरोबर, मर्क्युरी जर सोडला आपल्याला माहिती मर्क्युरी लिक्विड स्टेट मध्ये आणि बाकीचे मॅक्झिमम सगळे मेटल कसे सॉलिड स्टेट आहे. ही झाली पहिली प्रॉपर्टी कुणाची? मेटलची. मीन्स ऍट नॉर्मल रूम टेम्परेचर the metals are solid except mercury. And you know the mercury liquid state. Non-metals बघूया. Non-metalचा विचार केला at normal room temperature the metals are available in solid state, liquid state or gaseous state. Normal room temperature ला जे non-metals आहेत non-metal कसे आहेत सॉलिड स्टेट मध्ये पण आहेत, लिक्विड स्टेट पण आहे आणि सॉलिड स्टेट सुद्धा आहेत. ही झाली पहिली प्रॉपर्टी. ठीक आहे, सेकंड प्रॉपर्टी बघूया. सेकंड प्रॉपर्टी आपल्याला बघायची मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी. यू नो metals are malleable in nature. We know metals are malleable in nature and non-metals are does not malleable. Okay, metal shows ductility. Non-metal does not show ductility. Non-metal ductility प्रॉपर्टी आहे का? नाही. त्यानंतर मेटलची नेक्स्ट प्रॉपर्टी आपण बघूया. मेटल्स आर लस्टरस. मेटल कसे लस्टरस आहेत म्हणजे मेटल मध्ये काय चकाकण्याचा गुणधर्म आहे. नॉन मेटल मध्ये चकाकण्याचा गुणधर्म नाही म्हणून नॉन मेटल्स आर नॉन लस्टरस. ते कसे नॉन लस्टरस आहेत ते चकाकत नाही. म्हणजेच काय त्याच्यात आपण जे मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी बघितली. मेटल्स कसे मॅलेबल आणि डक्टाईल आहे. नॉन मेटल मॅलेबल आणि डक्टाईल नाही. म्हणजे आपण मेटल पासून तार काढू शकतो. बरोबर, तार बनवता येते किंवा थिन शीट पत्र वगैरे आपण काय करू शकतो बनवू शकतो. नॉन मेटल पासून तार किंवा पत्रे बनवता येत नाही. बरोबर ना. तसं मेटल चकाकण्याचा गुणधर्म आहे, चमकण्याचा गुणधर्म आहे. आपण जर पॉलिश केलं मेटल तर मेटल काय करतो चकाकतो चमकतो. म्हणून काय मेटल्स आर लस्टरस. नॉन मेटल चमकतात का? नाही चमकत. बरोबर ना. त्यांना लस्टरस प्रॉपर्टी असते का? नाही. बरोबर. त्यानंतर बघूया मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. मेटलचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे? हाय आहे. नॉन मेटलचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? लो असतो. बरोबर. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघा. मेटल्स आर हार्ड इन नेचर. मेटल कसे हार्ड आहे. नॉन मेटल कसे सॉफ्ट इन नेचर एक्सेप्ट डायमंड. डायमंडचा विचार केला डायमंड कसा आहे? हार्ड आहे आणि बाकीचे नॉन मेटल कसे सॉफ्ट आहे. बरोबर. मेटल कसे असतात? हार्ड. नॉन मेटल मेटल्स आर हार्ड इन नेचर, नॉन मेटल्स आर सॉफ्ट. ओके, डायमंड सोडला तर. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची कशाची? मेटलची. तर मेटलचा विचार केला तर मेटल्स हॅव सोनरस प्रॉपर्टी. मेटल मध्ये कोणती प्रॉपर्टी असते? सोनरस मीन्स नादमयता किंवा साऊंड क्रिएट आवाज तयार करण्याची प्रॉपर्टी. आपण जर समजा एखाद्या मेटलवरती जर हॅमरिंग केलं तर त्यापासून एक असा विशिष्ट असा आवाज तयार होतो. बरोबर. कारण काय सोनरस प्रॉपर्टी फक्त कुणामध्ये आहे? मेटल मध्ये आहे. नॉन मेटल मध्ये सोनरस प्रॉपर्टी नसते. ठीक आहे, हे काय झाल्या? ह्या प्रॉपर्टी झाल्या कुणाच्या? मेटलच्या आणि नॉन मेटलच्या. का त्या आपण 10वीला स्टडी केलेल्या आहेत. 10th स्टँडर्डला आपण काय केलं? स्टडी केलं. त्याच प्रॉपर्टी आपण या ठिकाणी काय करू शकतो? डिस्कस करू शकतो. आता प्रश्न राहिला फक्त मेटलॉइड्स. मग मेटलॉइड्स काय? तर मेटलॉइड्स आर दोज सबस्टन्स and their properties are intermediate between metal and non-metal. बरोबर ना.
मेटोलाइट्स माहिती आहे आपल्याला, मेटोलाइट्स ऍक्च्युअल कोण आहे? मेटोलाइट्स आर दोज सबस्टन्सेस which shows some properties of metal as well as they also shows some properties of non metal. म्हणजे मेटोलाइट जे आहे ते काही प्रॉपर्टी मेटलच्याही शो करतात, काही प्रॉपर्टी नॉन मेटलच्याही शो करतात, बरोबर. म्हणून त्याला काय म्हटलंय का मेटोलाइटच्या ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इंटरमिडिएट आहे मेटलच्या प्रॉपर्टीज आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज मध्ये, बरोबर. म्हणून त्याला काय म्हणतो आपण मेटोलाइट्स. किंवा मेटल म्हणजेच काय का मेटल नॉन मेटलचं कॉम्बिनेशन, बरोबर ना. किंवा मेटल नॉन मेटोलाइट जे आहे तर तुम्ही पिरियड टेबल जर व्यवस्थित बघितला तर नॉन मेटल आणि नॉन मेटल यांना सेपरेट करणारे जे एलिमेंट्स आहेत त्या झिगझॅग लाईन वरती ते कोण आहेत? मेटोलाइट्स आहेत. म्हणून काही मेटल मध्ये काही मेटोलाइट्स मध्ये मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत आणि काही मेटोलाइट्स मध्ये नॉन मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळतात, बरोबर. म्हणून त्याला आपण सांगतो मेटोलाइट्स म्हणतो. ओके, नेक्स्ट टॉपिक इज स्टेट्स ऑफ मॅटर. पुढे काय बघायचंय? स्टेट्स ऑफ मॅटर. आपल्याला माहितच आहे तर मॅटर काय? मॅटर एव्हरीथिंग अराउंड अस आर कॉल्ड मॅटर. आपल्या अवतीभोवती जे पदार्थ असतील त्यांना आपण काय म्हणतो? मॅटर. अँड वी ऑल्सो क्लासिफाय मॅटर अँड वी नो द मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट. मॅटर एक्झिस्ट इन 3 स्टेट. फर्स्ट इज सॉलिड, सेकंड लिक्विड अँड थर्ड इज गॅसेस, बरोबर ना. सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसेस स्टेट. Okay, all these are 3 states of matter or matter exist in solid, liquid and gaseous state. So first we discuss solid, liquid and gaseous. आता काय डिस्कस करायचंय? सॉलिड स्टेट बघायचे, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट बघायचे. किंवा काय फरक आहे त्यांच्यामध्ये? सॉलिड स्टेट सबस्टन्स असेल, लिक्विड स्टेट सबस्टन्स असेल किंवा गॅसियस स्टेट सबस्टन्स असणार आहे की काय ऍक्च्युअल, किंवा सॉलिडला सॉलिड का म्हणायचं, लिक्विडला लिक्विड स्टेट का म्हणायचं किंवा गॅसियसला गॅसियस स्टेट का म्हणायचं किंवा त्यांच्यामध्ये काय फरक आहे आपण तो या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. So first we discuss the solid. काय बघूया आपला पहिली जी स्टेट आहे ती सॉलिड स्टेट बद्दल आपण काय करूया? डिस्कस करूया. आता त्या 3 डायग्राम तुमच्या समोर दिसतात, बरोबर ना. त्या 3 डायग्राम तुमच्या समोर आहेत. या ठिकाणी आपण बघूया सॉलिड स्टेटची डायग्राम आहे, त्यानंतर लिक्विड स्टेट आहे आणि शेवट काय आहे? गॅसियस स्टेट आहे. ठीक आहे. आता सॉलिड काय? इन सॉलिड द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित बघितली ही रेड कलरचे जे स्फिअर दिसतात हे काय? सॉलिड मध्ये असलेले पार्टिकल्स आहेत. तो एखादा पदार्थ असेल, बरोबर ना. तो पदार्थ सॉलिड स्टेट का आहे? तो कशामुळे? त्यामध्ये असलेल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटवरनं तो कसा असतो? सॉलिड असतो किंवा तो त्याची स्टेट चेंज करत नाही, स्वतःहून तो स्टेट बदलत नाही. तुम्ही असं कधी बघितलंय? हा पेन आहे सपोज, हा सॉलिड स्टेट आहे म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचर. हा पेन कोणत्या स्टेट मध्ये? सॉलिड स्टेट मध्ये. सपोज हा जर कधी स्टेट बदलत असता, काय तो स्टेट बदलत काय झालं असतं? सपोज थोडं जर टेम्परेचर वाढलं तर स्टेट जर बदलत काय झालं असतं? मी लिहितोय सपोज अचानक बोर्ड वरती आणि अचानक थोडं टेम्परेचर वाढलं आणि या पेन असं वितळलं असतं तर स्टेट बदल गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला असतं तर असं होणार आहे का? नाही होऊ शकत. कारण का कोणत्याही सॉलिड मधले जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कसे असतात? टाइटली बॉन्डेड असतात. म्हणजे एकमेकाच्या अतिशय जवळ असतात. कसे आहे? एकमेकाच्या अतिशय जवळ आहे, टाइटली बॉन्डेड आहे, बरोबर. इथे दिले बघा, इन सॉलिड कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर टाइटली हेल्ड इन परफेक्ट ऑर्डर, हेन्स दे पोजेसेस डेफिनाइट शेप. आपण म्हणतो ना सॉलिड हॅव अ डेफिनाइट शेप. सॉलिडला काय डेफिनाइट शेप आहे? सॉलिड स्वतःहून त्याची स्टेट बदलू शकत नाही. आपण असं का म्हणतो? कारण हे सगळं कशामुळे आहे? त्या सॉलिड स्टेटच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटवरून. लक्षात ठेवा, सॉलिड स्टेट मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजेच काय? त्या ज्या पदार्थापासून, ज्या पार्टिकल पासून तो पदार्थ तयार झाला त्या आपल्याला म्हणायचं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, बरोबर ना. मग ते जे पार्टिकल आहेत ते कसे आहेत? टाइटली बॉन्डेड आहेत किंवा टाइटली हेल्ड आहे. त्यांच्यामध्ये काय? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. त्यामुळे त्या सॉलिडला काय मिळालंय? डेफिनाइट शेप मिळालाय. प्लस ते परफेक्टली अरेंज आहे. रॅन्डमली आहे का? कुठे पार्टिकल कोणताही कुठे आहे का? नाही. एका सरळ रेषेत व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली आपण जर बघितलं इथे बघा, हॉरिझॉन्टली कसे आहेत? पार्टिकल एकमेकांच्या अतिशय जवळ आहे, एका सरळ रेषेत आहे. व्हर्टिकली बघा आणि हॉरिझॉन्टली बघा. हॉरिझॉन्टली बघा सगळे पार्टिकल एका रेषेत अरेंज आहे, टाइटली बॉन्डेड आहे, एकमेकाच्या अतिशय जवळ आहे, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा गॅप आपल्याला दिसत नाही. आणि व्हर्टिकली बघितलं तर व्हर्टिकली सुद्धा कसे एकमेकाला कसे ते परफेक्टली अलाइन आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. त्यामुळे सॉलिड स्टेटला काय असतो? स्पेसिफिक असा शेप आहे, डेफिनाइट शेप असतो आणि तो शेप जनरली चेंज होत नाही. ठीक आहे. सेकंड बघूया लिक्विड. आता सॉलिड स्टेटचे पार्टिकल लिक्विड स्टेटचे पार्टिकलचा जर विचार केला तर सॉलिड स्टेटचे पार्टिकल एकमेकाच्या अतिशय जवळ आहे, बरोबर.
आणि कसे येते परफेक्टली हॉरिझॉन्टली व्हर्टिकली कसे अलाइन आहे, ऑर्डरली अरेंज आहे. पण तर लिक्विड स्टेटचा विचार केला तर तुम्ही या दोन डायग्राम जर कम्पेअर केल्या त्या ठिकाणी कोणत्याही दोन पार्टिकल मध्ये आपल्याला गॅप दिसत नाही. पण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला काय दिसतो, या ठिकाणी लिक्विड स्टेटचे जे पार्टिकल असतात त्यांच्यामध्ये काय थोडासा गॅप आहे, बरोबर ना. म्हणजेच काय, ते सुद्धा पार्टिकल कसे अरेंज आहे, ऑर्डरली अरेंज आहे. पण सॉलिड स्टेट पार्टिकलचे जर कम्पेअर केलं तर ही पार्टिकल मध्ये काय थोडासा गॅप आहे. त्याच्यामध्ये जो फोर्स आहे, जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो सॉलिड स्टेट पेक्षा कसा असणार आहे, वीक असणार आहे. पण गॅसियस स्टेट पेक्षा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. मी दिलं बघा, in liquid state the particles in liquid are close to each other and they can be moved around within the liquid. बरोबर ना. सपोज पाणी असेल, आपण एखाद्या बादलीत पाणी घेतलं, बरोबर ना. ते पाणी आपण जर काय आहे, त्या पाण्यामध्ये जे पाणी असणार आहे, पाण्याचे जे पार्टिकल्स असणार आहे, जे मॉलिक्यूल असणार आहे, ते त्या पाण्यामध्ये काय होतात, मूव्ह करतात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. का शक्य आहे ते? सॉलिड स्टेटचे पार्टिकल जागा बदलू शकतात का? नाही बदलू शकत. कारण का, त्या पार्टिकलला होल्ड केलेलं आहे त्याच्या नेबरिंग पार्टिकलने. जर सॉलिड स्टेटचा हा जो पार्टिकल आपण विचारात घेतला, हा पार्टिकल स्वतःहून जागा बदलू शकत नाही. कारण का, त्याचे जे नेबरिंगचे जवळचे जे पार्टिकल आहेत, या साईडला लेफ्ट राईटला असेल, अप आणि डाऊन साईडला असेल, तेच पार्टिकल त्याला स्ट्रॉंगली बाउंडेड केलेले असतात. तो स्वतः पार्टिकल जागा बदलू शकत नाही, म्हणजे तो स्वतः फिरू शकत नाही त्या ठिकाणी त्या मटेरियल मध्ये. पण लिक्विड स्टेटचा विचार केला तर लिक्विड स्टेट मध्ये थोडंफार गॅप आहे, थोडा गॅप आहे दोन पार्टिकलच्या मध्ये, म्हणून ते पार्टिकल काय होऊ शकतात, ते कॅन बी मूव्ह अराउंड विथिन द लिक्विड. त्या लिक्विड मध्ये ते फिरू शकतात, रोटेट, म्हणजे त्या ठिकाणी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी तो होऊ शकतो. आणि नेक्स्ट बघूया आपण गॅसेस. आता गॅसेस स्टेट पार्टिकलचा विचार केला तर गॅसेस स्टेट पार्टिकल एकमेकांपासून अतिशय दूर अंतरावरती असतात. दिले बघा, द पार्टिकल्स इन गॅसेस आर फार अपार्ट ऍज कम्पेअर टू दोज इन लिक्विड अँड सॉलिड. इथे बघा, इथे आतमध्ये गॅप बघायला मिळत नाही दोन पार्टिकलच्या मध्ये, इथे थोडासा डिफरन्स आहे दोन पार्टिकल मध्ये. इथे आपल्याला इथे कोणताही फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा गॅसेस स्टेटच्या पार्टिकल मध्ये कोणताही अट्रॅक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. कारण गॅसेस स्टेट पार्टिकल कसे रॅन्डमली मूव्ह होतात, ते कुठेही जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या रूमच्या एका कोपऱ्यात जर आपण एखादा सॉलिड स्टेट पेन ठेवला, हा पेन सपोज एखाद्या कोपऱ्यात ठेवला, बरोबर, किंवा पाण्याने भरलेली बॉटल त्या कोपऱ्यात ठेवली, आणि एक अगरबत्ती काय केली आपण, पेटवली आणि ती त्या कोपऱ्यात ठेवली, तर आणि आपण दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसलो, उभं राहिलो, तर त्या ठिकाणी ती पाण्याची बॉटल त्या कोपऱ्यात येऊ शकते का? नाही येऊ शकत. हा पेन सॉलिड स्टेट आहे, तो त्या ठिकाणी येऊ शकतो का? नाही येऊ शकत. पण तो गॅसेस स्टेट आहे किंवा जी आपण अगरबत्ती आहे, त्या अगरबत्तीचा वास मात्र त्या कोपऱ्यामध्ये येऊ शकतो. कारण जे पार्टिकल आहे, गॅसेस पार्टिकल, ते रॅन्डमली का होतात, मूव्ह होतात. का होऊ शकतात? कारण त्यांना कंट्रोल करणारा किंवा त्यांना होल्ड करणारा कोणताही फोर्स त्या गॅसेस स्टेटच्या पार्टिकल मध्ये नसतो. म्हणून गॅसेस स्टेट पार्टिकल कसे रॅन्डमली मूव्ह होऊ शकतात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा अट्रॅक्टिव्ह फोर्स आपल्याला बघायला मिळत